तुमच्याकडे या डिशला काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्याकडे आम्ही एका म्हणतो आंब्याचो रायतो. ह्या बघून आता म्हाका चांगला मालवणी बोलायची इच्छा झाली असा. त्यामुळे आता ह्यो व्हिडिओ मी मालवणीतच बोलतले. आता ह्याच्यासाठी माझ्या आवशीक गावले आंब्याचे बिटके आंबे. ते तिनं चांगले कुकरला लावून उकडून घेतल्यान आणि मग त्याची साला काढून घेतल्यान आणि आता कढई ठेवल्यान, कढईत तेल घालून चांगली त्याला फोडणी देवली. फोडणीसाठी मोहरी टाकल्यान, जिरा टाकल्यान आणि तडतडूक दिल्यान. ह्या तडतडल्यानंतर ह्याच्यात घातल्यान कढीपत्तो. कढीपत्तो आणि मग घातल्यान हिंग आणि लसूण आणि आता ह्याच्यात घातला मसालो आणि हळद. मसालो आणि हळद घालून चांगलं एका तेलात परतून घेतल्यान. परतल्यानंतर ह्याच्यात आपण आंब्याची साला काढलेली होतो, ते आंबे आता ह्याच्यात घालतल्या आणि ह्याका चांगला ढवळून घेऊया. आता या ढवळल्यानंतर ह्याच्यात घालू होयो वायचो गूळ. गूळ घातलास का ह्याका आंबट गोड चव अशी छान लागतात आणि वायच गरम पाणी घालून शिजत ठेवा. आता या व्हिडिओत दाखवला तसा करा म्हणजे चांगला लागतला. हे बघूनच आता मला आताच खाऊची इच्छा झाली असं. आता ह्या झाकण ठेवलं ना तोपर्यंत आपण ह्या आंब्याच्या साल्याचा गर काढून घेऊया. ह्या आंब्याच्या साल्याचा गरही ह्याच्यात आपण घालूया म्हणजे या पाण्यासारखा लागायचा नाही. मस्त दाटसर आणि चांगला आंब्याचा रस ह्याच्यात उतारतलो. आता ह्या चांगला ढवळून घेऊया आणि एका झाकून ठेवूया. ह्याका काय शिजाक जास्त वेळ लागत नाही. जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटात या आंब्याचा रायता तयार होता. त्याच्यात मीठ घालूक मात्र इसरा नको. आता या ढवळून घेऊया आणि एका झाकण लावून मस्त शिजत ठेवूया. शिजून झाल्यावर ह्या असा कायदा दिसतला आणि ह्या खाल्लास काय मग हे चांगला स्वर्गच दिसतला. या तुम्ही भाताबरोबर खावा, चपातीबरोबर खावा किंवा असाच खावा. या भारी लागतात. नक्की करून बघा आणि सांगा कमेंटमध्ये कसं लागलं ते.